आज आम्ही भरतगडावर जायचा प्लॅन केला आहे, त्यामुळे आम्ही निघालोत. हे आहे तासले देवाचं मंदिर आणि इथूनच भरतगडावर जाण्यासाठी रोड आहे. आधी हा रोड इथून वेगळा होता, पायवाट होती छोटी. ती पायवाट आता नाही आहे. आता मेन रोड असा रोड बनवला आहे, जेणेकरून गडाच्या पायथ्याशी गाड्याही जाऊ शकतील आणि हा तो मेन रोड आहे. आधी इथे सर्व झाडं-झुडपं होती आणि छोटी पायवाट होती. त्यातून आम्ही डायरेक्ट गडावर जायचो. गड दिसायचा नाही आणि आता इथे साफ केलं आहे. झाडं वगैरे हे करून इथे जागा बनवली आहे. त्यामुळे इथे स्पेस असल्यामुळे गड दिसतो आहे आणि समोर तो सगळा व्ह्यू दिसतो आहे. भरतगडाच्या आतमध्ये एंट्री केल्यावर खूप आंब्याची झाडं आहेत, कलमं आहेत ती, त्याला खूप आंबे लागतात. आधी आम्ही यायचो तेव्हा पडलेले आंबे खूप गोळा करायचो. आता इथे माणसं ठेवलेली आहेत आंब्याच्या राखणीसाठी. आणि इथून सरळ चलत गेल्यावर आपल्याला मंदिर भेटतं. तिकडे मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण दर्शन घेऊ आणि पुढे फिरू. मंदिरात देवाचे दर्शन घेतले आणि तसेच निघालो, कारण गड खूप मोठा आहे. फिरायला 1 तास जातो. मी ती विहीर शोधतोय. बऱ्याच वर्षाने आल्यामुळे ती विहीर मला कुठे आहे एक्झॅक्ट माहीत नाही. ओके, फायनली ही आहे ती विहीर. या विहिरीला आता तटबंदी केली आहे. आधी अजिबात तटबंदी नव्हती. खूप खोल आहे ही विहीर. बघा, तिकडून दिसेल. वरती इथं आता आमचा ऑलमोस्ट गड फिरून झाला आहे. तिथून आम्ही बाहेर पडू आणि घरी जायला निघू.
राहायला असेल इथं. आता आम्ही घरी जायला निघालोत. आम्ही दुसऱ्या वाटेने घरी चाललोय. आधी ह्या वाटेवर पायऱ्या होत्या. आता त्या वापरात नसल्यामुळे आता त्याची अशी अवस्था झालेली आहे. सुपारी असं त्याला लागेल. हे हा हा दुसरा बेडला मार म्हणतो. फायनली आम्ही गड उतरलो. हा रोड बाजारपेठेत येतो आणि आता आम्ही बाजारात चाललो. काहीतरी खायला घेणार आणि मग तिथून घरी जाणार. ही मसुऱ्याची बाजारपेठ आहे. मी लहानपणापासून बघतोय. बाजारपेठ आहे तशीच आहे, काही चेंजेस झालेले नाही. मस्त गड फिरून आलो. बाजारात खाऊ घेतलं आणि घरी गेलो. घरी जाऊन जेवलो, बॅग पॅक केली आणि तसेच बसमध्ये बसलो आणि माणगावला यायला निघालो. मी आणि आई मालवण बसस्थानकावर आलो. इथून कुडाळ गाडी पकडणार आणि कुडाळला जाणार आणि तिथून माणगावला जाणार. फायनली 1 तासानंतर आम्हाला कुडाळला जायला बस मिळाली. तीसुद्धा गर्दी आहे, भरपूर गर्दी. आणि आता आम्ही कुडाळला जायला निघालो. तिथून माणगाव